तालुका अक्कलकोट येथे एक 36 वर्षीय तरुण शेतकरी हेब्बाळी ओढ्यातून शेताकडे जात असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला। अखेर 25 तासानंतर म्हणजे रविवारी सायंकाळी 5:45 सुमारास त्याचा मृतदेह सापडला। योगेश माने वय 36 असे वाहून गेलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव असून शनिवार 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता ही घटना घडली। शावळ गावाजवळ हेब्बाळ या ओढ्यातून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत होते। तो त्यामधून वाट काढत शेताकडे जात होता, तेव्हा अचानकपणे पाय घसरून तो पाण्यात पडला आणि वाहून गेला। त्यानंतर ग्रामस्थांनी त्याचा शोध घेतला, मात्र त्याचा शोध लागला नाही। घटनेची माहिती पोलीस आणि महसूल विभागाला देण्यात आली। रविवारी सकाळी पंढरपूर येथील आपत्ती व्यवस्थापन पथकातील 3 कर्मचारी तेथे तैनात करण्यात आले। या घटनेनंतर घटनास्थळी आमदार सचिन कल्याण शेट्टी, तहसीलदार शिल्पा पाटील, मंडळ अधिकारी सुतार, तलाठी अजित तेरदाळ, सरपंच नितीन चव्हाण, पोलीस कर्मचारी अजय बिराजदार, हेड कॉन्स्टेबल मियावाले, कॉन्स्टेबल दासरी यांचे पथक घटनास्थळी धावले। संततधार पावसामुळे शावळसह परिसरातील सर्व बंधारे, ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत। योगेश माने हा विवाहित आहे। त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे। हेब्बाळ ओढ्याजवळ कोल्हापूर पद्धतीचा एक बंधारा आहे, तो दुथडी भरून वाहत आहे। तो वाट काढत निघालेला असताना पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो वाहून गेला। शोध कार्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी 24 तासानंतर त्या तरुणाचा मृतदेह सापडला। Subscribe now and press the bell icon. Never miss an